महायुति सरकार ने 3 जून को हुई कैबिनेट बैठक में घोषणा की कि महाराष्ट्र राज्य अनुसूचित जनजाति आयोग के गठन से राज्य के लाखों आदिवासियों को फायदा होगा। गोंदिया जिले के विधायक संजय पुरम की उपस्थिति में आदिवासी भाइयों ने एक दूसरे को मिठाई खिलाकर और पटाखे फोड़कर इस आयोग के निर्माण का जश्न मनाया है। पहले केंद्र में अनुसूचित जनजाति आयोग था, लेकिन अब राज्य में आदिवासी आयोग का गठन हो गया है, तो आदिवासियों की किसी भी समस्या का समाधान अनुसूचित जनजाति आयोग के जरिए किया जाएगा। राज्य सरकार ने आयोग के कार्यालय के लिए 26 पदों को मंजूरी दी है, जिसमें 1 अध्यक्ष और 4 गैर सरकारी सदस्य शामिल होंगे। इसके लिए 4 करोड़ 20 लाख रुपए का प्रावधान किया गया है। इसलिए आयोग इस बात पर भी नजर रखेगा कि सरकार द्वारा आदिवासियों के लिए लागू की गई योजनाएं लोगों तक पहुंचती हैं या नहीं। आज गोंदिया में आमगांव देवरी विधानसभा क्षेत्र से विधायक संजय पुरम की उपस्थिति में गोंदिया जिले के 47 आदिवासी जमाती संगठनों के प्रतिनिधियों ने एक साथ आकर इस आयोग के निर्माण का जश्न मनाया है और राज्य सरकार के प्रति अपना आभार व्यक्त किया। 3 जून 2025 ला असा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला की ज्याच्यामध्ये शोषित पीडित या आदिवासी समाजाला न्याय मागण्यासाठी एक व्यासपीठ देण्यात आला आणि तो व्यासपीठ म्हणजे अनुसूचित जनजाति आयोग याच्या निर्माण झाल्यामुळे गठन झाल्यामुळे अनेक आदिवासींना तिथे जाऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढा लढता येईल। आज खऱ्या अर्थानं समस्त आदिवासी समाज आज देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्णयाचे स्वागत करतो आहे आणि म्हणूनच गोंदिया जिल्ह्याच्या वतीने आणि मी स्वतः आणि माझे पूर्ण टीम आमच्या नेतृत्वामध्ये आज गोंदिया जिल्ह्याच्या ठिकाणी आज जल्लोष करण्यासाठी समस्त आदिवासी समाज लोकप्रतिनिधी या ठिकाणी एकत्र आलेला आहे आणि आज आम्ही सर्व आदिवासी समाजाच्या वतीने मग हलबालवी संघटना असेल, गोंड समाज संघटना असेल, कवर संघटना असेल, आपला जो विविध आदिवासीमधले येणारे जे 47 जे संघटना असतील त्या सर्व संघटनेच्या वतीने आम्ही ह्या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी आलेलो आहोत आणि निश्चितच आज जो देवेंद्रजी फडणवीस आणि महायुतीच्या सरकारने जो निर्णय घेतला आहे तो निर्णय आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी हितासाठी आहे आणि म्हणून आम्ही त्यांना आभार व्यक्त करण्यासाठी त्यांचं अभिनंदन व्यक्त करण्यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत। ह्यापासून आदिवासी समाजाला जे शोषित पीडित आदिवासी होते त्यांच्या जे तक्रारी व समस्या होते त्या समस्यांना योग्य न्याय मिळणार आहे। त्यांच्यापर्यंत जी योजना राज्य शासनाकडून राबवली जाते ती योजनावर लक्ष ते आयोगाचा राहणार आहे। छोटे मोठे समस्या असतात आदिवासी समाजाचे, तर साधा भोळा आदिवासी समाज राहतो, त्यांची समस्यावरही आयोगाकडे तक्रार जाणे आहे। त्यामुळं आता आदिवासी समाजाचा उद्धार हा नक्की होणार आहे। आमच्या ह्या आदिवासी समाजासाठी हा अस्मरणीय क्षण म्हणायला काही हरकत नाही। 3 जून रोजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आदिवासी समाजाविषयी जो निर्णय घेण्यात आला आणि जो आदिवासी समाजाच्या हितासाठी सर्वतोपरी सक्षमीकरण आणि त्यांच्या समस्या सुटण्याकरिता जो आयोगाची निर्मिती करण्यात आली, खरंच आपल्या समाजासाठी अभिमानाची बाब आहे। आज अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस आमच्या आदिवासी समाजाकरिता बांधवाकरिता हा आज ठरलेला आहे। महाराष्ट्र सरकार आपल्या समाजासाठी आदिवासी बांधवांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना या आयोगाच्या माध्यमातून एक समाजाला मिळणार आहेत, हे एक त्या समाजाला एकदम शेवटच्या घटकापर्यंत त्यांचा हक्क, त्यांना न्याय आणि योजना ह्या आयोगाच्या माध्यमातून मिळणार आहेत। आणि आदरणीय फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचा स्वागत करण्यासाठी आज आम्ही आमदार संजय भाऊ पुरम, सीताताई रांगडाले आणि समाजाचे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतरही संघटनेचे आदिवासी समाजाचे बांधव या ठिकाणी आज एकत्रित आलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा समाजाच्या वतीनं मनापासून आम्ही धन्यवाद आणि आभार व्यक्त करतोय। आदिवासी संगठनों ने राज्य सरकार के प्रति अपना आभार व्यक्त किया है। उन्होंने यह भावना व्यक्त की है कि केंद्र और राज्य सरकारों ने वास्तव में हमें न्याय दिया है। अब से जल्द ही जिला स्तर पर महाराष्ट्र राज्य अनुसूचित जनजाति आयोग का कार्यालय स्थापित किया जाएगा, जिससे जिला स्तर पर भी आदिवासी भाइयों की समस्याओं को हल करने में मदद मिलेगी।